पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांमध्ये ज्या फोर व्हीलर चारचाकी गाड्यांच्या काळ्या काचा करण्यात येतात, त्या काळ्या काचांवर डार्क फिल्मिंगवर आपण कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण टू व्हीलर फोर व्हीलरला ज्या फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात, ज्या की कॅमेऱ्यांमध्ये कव्हर होणं आणि नियमानुसार ज्यांच्यावर बंदी आहे, तर त्यांच्यावरही आपण कडक कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे सायलेन्स बुलेट वगैरे गाडींसारखे सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज येतो, त्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरवर, त्या वाहनांवर, वाहन चालकांवर आपण कारवाई करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं, अल्पवयीन मुलांकडे ज्यावेळेस कोणी गाडी चालवण्यास देत आहे त्यावेळेस सदर गाडीच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कामशेत शहरात ट्रिपल सीट वगैरे कोणी फिरताना आढळून आलं त्यांच्यावर सुद्धा सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कामशेत पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था, त्याचप्रमाणे वाहतूक नियोजनाकरिता आता दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांची कडक अंमलबजावणी होणार आहे. तरी कामशेत पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार जाहीर आवाहन करतो की आमच्या या अभियानाला, उपक्रमाला आपण चांगला प्रतिसाद द्यावा. ज्यांच्या गाड्यांच्या काचा काळ्या असतील त्यांनी त्या स्वतःहून काढून घ्या. फॅन्सी नंबर प्लेट असतील तर त्या बदला, सरकार मान्य नंबर प्लेट लावा आणि कामशेत पोलीस स्टेशनच्या या वाहतूक संदर्भातील आव्हानाला आपण चांगला प्रतिसाद द्या, ही मी आपल्याला विनंती करतो. अल्पवयीन मुलांना कायद्याने गाडी चालवणे हे अलाउड नाहीये आणि अल्पवयीन मुलाकडे गाडी चालवण्यास देणं, गाडी ज्याच्या नावावर नोंदणी झालेली आहे गाडीची, त्यांच्यावर सुद्धा या घटनेसाठी गुन्हा दाखल होतो. ज्यावेळेस एखादा अल्पवयीन मुलगा विना परवाना गाडी चालवताना मिळून येईल त्यावेळी गाडी मालकावर सुद्धा BNS अंतर्गत, मोटर वाहन अंतर्गत, कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करून योग्य ती गुन्हा दाखल करण्यात येईल. सर, कामशेतमधला सगळ्यात मोठा आणि अनेक दिवसापासून असलेला प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये आपण आपली वाहतुकीचे नियमांचे आपण सक्त अंमलबजावणी करून घेणार आहोत आणि अंमलबजावणी करून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जी वन वे ट्रॅफिक आपण फिरवली होती त्यावेळेस चांगला रिझल्ट आपल्याला दिसून आलेला होता पूर्वी माहितीप्रमाणे. तर आपण पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी करून घेऊ आणि लोकांभिमुख, जनतेच्या सोयीने, नागरिकांच्या सोयीने ज्या काही त्यांच्या साथीने आपण जे चांगले मार्ग काढू शकतो, त्यांच्या सोयीचे मार्ग काढू शकतो, ज्याने की आपण ट्रॅफिक नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो, अशा आपण काहीतरी उपाययोजना करून त्या अंमलबजावणी करू. आता आपण पहिले सर्व नागरिकांमध्ये यासाठी अवेअरनेस प्रोग्राम राबवत आहोत. सर्वांना टेम्पलेट्स बनवून दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आपली काल आजपासून सुरू झालेली आहे. परंतु आपण शक्यतोपर्यंत, कारण नागरिकांच्या सहभागातनं आपल्याला ही मोहीम यशस्वी करायची आहे, ना की कायद्याच्या दबावाखाली. कायद्याचा अंमलबजावणी तर होणार आहे, पण नागरिकांचा सक्रिय सहभाग आम्ही यामध्ये अपेक्षित करत आहोत. म्हणून याची जेवढं अवेअरनेस होईल, लोक स्वतःहून नागरिकांनी ते आपल्या टीमिंग बदलाव्या, त्यांच्या नंबर प्लेट बदलाव्या, यासाठी आम्ही जास्त आग्रही आहोत, जे की गुन्हा दाखल करून करण्यापेक्षा. ज्यांनी तोपर्यंत बदललेच नाही तर त्यांच्यावर शेवटी कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करून त्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यात येईल.